बाजारात आपण अनेक इलेक्ट्रिक गाड्या पाहतो. त्या गाड्या 50 ते 60 किलोमीटर चार्जिंगवर जात असतात. गोकुळचं स्वप्न होतं की आपण अशी बाईक बनवायची की जी एकदा चार्ज केल्यावर गाडी स्वतः चार्ज होत राहील. गोकुळचा बाईक बनवण्याच्या प्रवासात 4 जणांची टीम झाली होती. एकीकडे पैशांची समस्या, पण दुसरीकडे अविरत मेहनतीची तयारी. केवळ 22 दिवसात 300 किलोमीटर प्रवास करणारी बाईक बनवली. ही बाईक पाहून कॉलेजच्या संस्थापकांनी गोकुळचे कौतुक केले. त्याच वेळी हा प्रोजेक्ट पाहून त्यांना मोठ्या कंपनीची ऑफर देखील आली. इथेच खरी संघर्षाची सुरुवात झाली होती. या प्रोजेक्टमुळे नापास होऊ नये या भीतीने ती बाईक कॉलेजच्या ताब्यात दिली आणि कंपनीकडून आलेली संधी देखील हुकली. गोकुळच्या मेहनतीचे फळ त्याच्या हातातून निसटले. तो प्रसंग गोकुळच्या स्वप्नांना हादरवणारा होता, पण हारेल